श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर। प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, प्रपंच सोपा की परमार्थ? महाराजांचं उत्तर, प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा आहे। प्रपंचात अनेकांशी संबंध येतो, तर परमार्थात फक्त एका भगवंताशी संबंध येतो। फक्त त्याचीच मर्जी संपादन करावी लागते। प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते, तर परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते। मी पुष्कळांचा आहे हे मिळवणे, तर मी कोणाचाच नाही हे गमावणे। प्रपंच करायला गेलेला कुणीही सुखी झाला नाही व परमार्थ करून आजवर कोणी दुःखी झाला नाही। प्रश्न क्रमांक 2, वैराग्यापेक्षा प्रापंचिकास भक्तीची योग्यता जास्त कळते असे आपण म्हणता, त्याचे कारण काय? महाराजांचं उत्तर, प्रापंचिकाकडे बघा, कोणत्याही परिस्थितीत त्याची विषयाची भक्ती सुटत नाही। ज्या चिकाटीने तो विषयांची भक्ती करतो, स्मरण ठेवतो, ती चिकाटी भगवंताकडे लावली की काम झाले। प्रश्न क्रमांक 3, प्रपंच नीट चालला आहे हे कसे समजावे? महाराजांचं उत्तर, प्रपंचात जर समाधान टिकले तर प्रपंच नीट चालला आहे असे समजावे। उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात। श्रीराम जय राम, जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा।